मीटिंग इमिडिएटली गेलतो आजच संध्याकाळी आणि सांगेल की कुठल्याही परिस्थितीत सेमीफायनलला ज्या ज्या चुका प्रथम फेरी द्वितीय फेरीमध्ये झालेत तृतीय फेरीमध्ये झालेत या सगळ्या चुका दुरुस्त कराव्या लागेल. उंबारली गावानी जवळ सामना जिंकला असं वाटलं होतं आणि त्यांच्या तोंडातून घास काढून आणलेलं या ठिकाणी. मॅग्निफिसंट मॅच. तर 2000 पारितोषिक दिले जाते राजूवर यांच्याकडनं. किरणसाठी अप्रतिम झेल तिथे टिपल्याबद्दल 2000 पारितोषिक दिले जाते राजूवर यांच्याकडून. तर मॅन ऑफ द मॅच निलेश म्हात्रे. नेक्स्ट मॅच बिटवीन अतुल वर्सेस श्लोक. यामध्ये सामना होईल. नाणेफेकीचा कौल जिंकला तो उस्मानने. उस्मान पटेल संघनायक आहेत ते श्लोक 11चे आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे तो अतुल 11 सचिन पाटील यांचा संघ आणि त्या संघाला मात्र आमंत्रित केले ते क्षेत्ररक्षण करण्यासाठी. फलंदाजी स्वीकारली आहे नाणेफेक जिंकून. किरणला विनंती करतो यायचे व्यासपीठावर. राजू भोईर यांच्याकडनं झेल स्वीकारल्याबद्दल झेल पकडल्याबद्दल हे 2000 पारितोषिक देण्यात येत आहे. भरत आलिमकर यांच्या हस्ते आम्ही हे पारितोषिक देत आहोत 2000 रुपयाचं आणि त्याचबरोबर त्यांच्याच वतीने आम्ही मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड सुद्धा देणार आहोत. भरत आलिमकर यांना विनंती करतो की पण यायचं आहे आणि सर्वप्रथम आपण 2000 रुपयाचा पारितोषिक द्यायचं आहे. राजू भोईर यांच्याकडे पारितोषिक दिलं जात आहे आणि भरत आलिमकर यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅच कमिटीकडनं एक आकर्षक ट्रॉफी, ब्लू स्टार दिवा आणि बडासाहेब डोंबिवली यांच्याकडनं एक आकर्षक टी शर्ट सुद्धा दिलं जात आहे. किरणने सुद्धा यायचंय वरती. किरणने थांबायचा. एक झेल सुविधा स्वीकारल्या त्यांनी आणि त्यासाठी 2000 पारितोषिक निलेशकडेच आम्ही देत आहोत. निलेशकडनं तुम्ही घ्यायचंय. निलेशच्या हातात आम्ही ऑलरेडी इथे पाकिट दिलेलं आहे 2000 रुपयाचं. तर वळूया लगेचच आपण, कारण उपांत्य फेरीच्या शर्यतीत मात्र अजून एक संघ दाखल होतोय तो म्हणजे मोठा गाव. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट दाखवलं. शेवटच्या टप्प्यावर 4 धावांची गरज असताना खूपच उदास मनाने मात्र उंबरली संघाला आता स्पर्धेला बाहेर पडावं लागतंय. खूप नाराज झाले. खूप यशस्वी खेळ त्यांनी केला होता पण तिथे मात्र शेवटच्या टप्प्याला सामना टर्न झाला तो पूर्णपणे मोठा गावच्या बाजूने आणि सामन्यात तिथे शिरकाव करताय, स्पर्धेमध्ये शिरकाव करताय तो मोठा गाव संघ उपांत्य फेरीमध्ये. तर नेक्स्ट मॅच उस्मान पटेल वर्सेस सचिन पाटील, श्लोक 11 वर्सेस अतुल 11 आणि त्याचबरोबर अजून एक समालोचक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऍड होतोय. नरेश डोमे यांचं इथे आगमन झाले, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. शिरूरचे समालोचक गतवर्षी सुद्धा या आम्ही कॉमेंट्यांना इथे पाहिलं होतं. आता शहरी संघ इथे परफॉर्मन्स देण्यासाठी येत आहेत. तर शहरी प्रत्येक संघाला ही सूचना आहे की तुम्हाला जे काही तुम्हाला चेंजेस करायचे आहेत तुमच्यामध्ये सेंटर गार्ड जे काय असेल ते तुम्हाला तुमच्या डगआउट बॉक्समध्येच करायचं आहे. आतमध्ये मैदानात गेल्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारचे चेंजेस करू शकत नाही. ते सेंटर गार्ड असू दे, काही असू दे, थाई पॅड असू दे, काही तुम्हाला लावायचं असतील तर तुम्हाला आतमध्ये तुम्हाला डगआउट बॉक्समध्ये करावं लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आतमध्ये जाताना बॉडी लाईनच्या आतमध्ये जाताना तुम्हाला तुमच्या फलंदाला काही सूचना द्यायच्या आहेत त्या तुम्हाला कमिटीचा परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. परमिशनची कमिटीची परमिशन कंपल्सरी आहे, त्याने तुम्ही आतमध्ये जाऊ शकता याची तुम्हाला नोंद घ्यायची. अदरवाईज तुम्हाला 2 रनच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची. आपण लगेचच वळूया. आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळत आहोत. आमचा टर्न इथे संपतोय पण तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धा सन 2016 आणि स्वागत करत आहोत काका म्हात्रे यांचं. धन्यवाद. उस्मान आणि बिलाल गेलाय. त्या बाजूचा आहे तो उस्मान आहे आणि त्या बाजूचा आहे तो बिलाल आहे. दाढीवाला उस्मान आहे. आघाडीची 2 मिनिटं बोलतो तुमची परवानगी घेऊन. तर आघाडीचे अत्यंत यशस्वी फलंदाज 2 उतरत आहेत. एका बाजूला आपण बघतोय मैदानावर तो म्हणजे उस्मान पटेल याला, दुसऱ्या बाजूला बिलाल शेख. या रसिकांनो अंधेरी म्हणजे स्पेसिफिकली खारोड पासून अंधेरीपर्यंत, बँड्रापासून अंधेरीपर्यंत जो परिसर आहे या परिसरातून घडलेला हा प्लेयर आहे. त्या परिसरामध्ये लोकल मॅचेस सुद्धा खेप खेळले जातात. फार मागे नेत नाहीये तुम्हाला, एक 5 वर्ष मागे नेतो मी. उमर 11 या संघामधून बिलालने आपल्या करिअरला सुरुवात केली आणि या मुलांनी एवढ्या वेगाने प्रगती केली आहे, कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज अत्यंत शांत असतो. उमर, बिलाल आणि गेसू हे 3 पिलर्स आहेत त्या संघाचे. हे 3 खेळाडू अनमोल इरे टेनिस विश्वाला 5 वर्षापूर्वी सापडले आणि ही 3ही खेळाडू मागच्या 5 वर्षामध्ये एवढ्या वेगाने प्रगती करतायत की तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
अत्यंत घातक फलंदाज, शांत मैदानावरती आणि गरज पडल्यावर आक्रमक पवित्रा घेऊ शकतात अशी फटकेबाजी त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये दाखवले. तर बघायचंय उस्मान आणि तसंच त्यांच्याबरोबर बिलाल आहेत आणि त्यांना सामोरं जाण्याचा जसं मी उल्लेख केला अतुल्यबेन संघामार्फत पालघर संघातले सगळे खेळाडू आहेत आणि हे सगळे लेदर क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. राकेश प्रभू, विशाल तामोरे, अर्केश मेहेर, त्याच्यानंतर हुसेन शेख, भरत बाहेर आहे. मला थोडंसं आश्चर्य वाटलं भरतसारखा खेळाडू बाहेर काय म्हणून. भरत मेहेर बाहेर आहे, निरंजन गरत, किरण जाधव, गौतम आकरे, विवेक दवणे, हितेश दवणे इथे अत्यंत महत्त्वाचं आहे. अत्यंत विस्फोटक फलंदाज आहेत. अंगद पाटील, सचिन पाटील, अजय बातोशी आणि विशल साळुंके असा संघ आहे. बघायचं दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या दोन्ही संघांमध्ये अत्यंत चांगले अनमोल ई-रेट टेनिस विश्वातील ओपन क्रिकेटमधले खेळत आहेत. तुमचे डोळ्याचे पारणे फेटतील या ठिकाणी कुठेही शंका नाही. आपली जागा सोडू नका आणि चांगलं क्रिकेट नक्कीच बघा. तत्पूर्वी आपण वळतो आमच्या अतिथी कक्षामध्ये आमच्या मान्यवर आपण पाहत आहे आज ओपनचे सामने म्हणजे शहरी विभागाचे सुरू होतात आणि आज अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय श्री हरीशजी पाटील साहेब पडले यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय. सामना सुरू होतोय श्लोक 11 आणि अतुल 11 या दोन संघामध्ये. तर हरीश पाटील साहेब पडले यांचं यांनी स्वागत केलं जात आहे. कोणाच्या हस्ते? फुलचंद पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हरीश पाटील साहेब पडले यांचं आपण स्वागत करावं. सर्व मान्यवर आपण या ठिकाणी पाहत असतात आज मोठ्या संख्येने येत आहेत. गेले 6 दिवस, आज या स्पर्धेत 6वा दिवस आणि फुलचंदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते यावेळी त्यांचं शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण स्वागत करत आहात. त्यानंतरचं पुढचं स्वागत आहे संघर्ष समितीचे खजिनदार सन्माननीय श्री भगवानजी पाटील साहेब निळजे यांचं त्यावर स्वागत आणि त्यांचं देखील स्वागत मी विनंती आहे ते फुलचंदजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण त्यांचं स्वागत करावं. सन्मान आपण या ठिकाणी पाहत आहात आमच्या मान्यवरांचं. सामना सुरू होतोय. खरं तर आज शहरी विभागाला सुरुवात होते. तर ग्रामीण उपांत्य फेरी आपण काल पाहिली होती. दैसल संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केले. आज मोठागाव संघाने देखील उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि एक 2 बलाढ्य संघ आपण पाहतोय उपांत्य फेरीमध्ये. तर वळतोय आपण शहरी विभागाकडे. नमस्कार क्रिकेट रसिको, अतिथी सर्व मान्यवर, सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे, विद्यानगर अलिबाग सहर्ष स्वागत करतोय आणि आपल्याला मैदान घडतोय. श्लोक 11 संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पटकावले आणि अतुल 11 संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केले. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहणार आहोत ज्यामध्ये 733 गोलंदाज, ज्येष्ठिषक असे 9 खेळाडू 30 षटकांमध्ये असताना सलामीची जोडी उस्मान पटेल एक मोठं नाव आहे. काल आपण पाहिलं होतं जे रायगडकडून खेळताना मात्र उस्मान पटेलने आमच्या सर्व ठाणे आणि रायगडच्या क्रिकेटपटूंची निराशा केली होती. मात्र यावेळी निश्चित आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया. एक चांगली कामगिरी या ठिकाणी करते. तर उस्मान पटेल आणि बिलाल ही जोडी तयार. तर पहिले षटक घेऊन गोलंदाजी होतोय निरंजन खरत अतुल 11 संघाकडून. शॉर्ट थर्डमॅन आपण पाहताय उस्मानसाठी आपण पहिला शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉईंट पाहताय. शॉर्ट वाडिश मिड ऑफ आपण पाहताय आणि एक कव्हर ही रचना ऑफ साइडला. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू जो बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडूला आपण पाहताय. चेंडूला निश्चितच यावी लॉंग ऑफ लॉंगॉन मधून सीमावर पडलाय आणि अशा प्रकारे हा पहिलाच चौका. पहिल्या चेंडूवर गोलंदाज निखिल घरत निरंजन घरत त्याच्या गोलंदाजीवर आणि हा पहिलाच चौका. शहरी विभागाची सुरुवात आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवर पहिला चौकार आला उस्मान पटेल यांनी. अशा प्रकारे अतुल 11 संघाची धावसंख्या धावबलकर या पाहिल्या ती बिनबाद 4 दरम्यान हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहताय लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला पाठवलाय आणि हा दुसरा बॅक टू बॅक चौकार उस्मान पटेलच्या बॅटमधून. काल आपण पाहिलं तर उस्मान पटेल निराशा केली होती आपण पाहिलं तर आमच्या सर्व प्रेक्षकांची. मात्र आता पहिल्या चेंडूपासून नजर त्याने अतिशय तीक्ष्ण पाहायला मिळते. गोलंदाजीची ऍक्शन तो कशा प्रकारचे चेंडू टाकतो याचा आपण वापर केला आणि दोन्ही चेंडू आपण पाहतो एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑफ लॉंगॉन मधून चेंडूला पाठवलं सीमापार. ऑनसाइडचे क्षेत्ररक्षण यावेळी आपण शॉर्ट फायर लेग आपण पाहताय डीप स्क्वेअर लेग एक शॉर्ट मिड विकेट आणि एक मिड ऑन ही रचना या ठिकाणी असताना पुन्हा एकदा
निरंजन करत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात घेतलाय त्याच दिशेने मात्र क्षेत्रेश गावी चेंडू होता. क्षेत्रेश गमन पाहायला मिळतोय. अंगद याने एक जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय आणि अशा प्रकारे आपण पाहिलात अंगद जो इनामपुरी रायगड जिल्ह्यामधल्या इनामपुरी संघाचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आपण पाहायला मिळतो जो लॉंग ऑफला सुरेख यावेळी क्षेत्ररक्षण केलं आणि 2 या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उस्मानच्या खात्यामध्ये मात्र 1 धावीचं योगदान. धावसंख्या धावफलक पाहायला मिळते 9 धावा बिनबाद. चांगली सुरुवात नवीन फलंदाज बिलाल. निरंजन घरत लेफ्ट आर्मवर मारा. आताचा चेंडू आपण पाहिला बॅटचा फेस उघडलाय आणि हा षटकार शहरी भागासाठी पहिला षटकार लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे पाठवून दिलाय फलंदाज बिलालनी आणि एक शानदार षटकारच्या मदतीने निश्चितच धावसंख्या पुढे सरकते. धावा प्रकार आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळी येतात त्या 15 धावा. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईचे नामधर गावाला. तर पहिल्या षटकाचा आपण विचार केला या ठिकाणी गोलंदाज निरंजन घरत जो आपण पाहताय अतुल यावेळी स्लोक 11 संघाचा ज्यावेळी एक महागडं षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळते कारण उस्मान आणि त्याचबरोबर बिलाल याने एक जबरदस्त आक्रमण केलंय. गोलंदाज आपला एंड बदलतोय. यावेळी लेफ्ट आर्म निश्चितच यावेळी धावण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला तो गोलंदाज निरंजन घरत याच्यामध्ये आणि यावेळी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 8 धावांची रनअप निघून डावखोरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एंड बदललाय लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि यावेळीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. सुरक्षित स्टेशन पाहायला मिळाले सचिन पाटील यांच्याकडून आपण पाहता कव्हर क्षेत्रामध्ये. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहता की जेव्हा क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार असतं तेव्हा गोलंदाजाला निश्चित चांगली साथ मिळते आणि या मागच्या 2 चेंडूवर आपण पाहिला मागच्या चेंडूवर 1 धावली होती. त्यानंतर मात्र सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहिलं म्हणजे सचिन पाटीलकडून. पुढचा चेंडू निश्चितच यावेळी मात्र फलंदाजाचा आपण विचार केला तर बाल बचवलं असं म्हणता येईल कारण यावेळी बॅटची कड या ठिकाणी होती. यष्टिरक्षक थोडासा दूर होता. थोडासा अपुरा वेळाने तो आला या ठिकाणी उशिराने आला आणि अशा प्रकारे हे पहिलं षटक समाप्त. बँड पथक आपण पाहताय गेले 6 दिवस एक जबरदस्त आमच्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळतंय. ही स्पर्धेची ओळख आहे. आपण पाहिलं या ठिकाणी प्रत्येक गोष्ट अतिशय महत्वाची आणि आमचे संपूर्ण ज्या आयोजकांचा आपण विचार केला तर एक फार मोठं योगदान जे ते आपण पाहिलं रमेश दादा पाटील साहेब आहेत, प्रमोद दादा अर्थात राजू दादा पाटील आहेत, विजय दादा पाटील साहेब आहेत, विनोद दादा पाटील साहेब आहेत, तसेच अनेक असे मान्यवर आहेत जे ज्यांचे सहकारी ज्यांनी अथक परिश्रमातून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केली. काल आपण पाहिलं होतं या मैदानावर तुफान गर्दी होती. प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा नव्हती कारण काल रायगड आणि ठाणे जिल्ह्याचा एक जबरदस्त प्रदर्शनी सामना या ठिकाणी संपन्न झाला होता. सर प्रश्नच नाही कारण दोन्ही संघातील अप्रतिम खेळाडू आहेत. या ठिकाणी जे प्रेक्षक बसलेले आहेत स्टँडवर तुम्ही सगळे लेदर क्रिकेटमधले प्लेअर बघता. आता जो गोलंदाज येतोय तो राकेश प्रभू पद्मश्री डॉक्टर भरत मेहरला आणलेलं आहे. व्हेरी गुड. दोघेही लेदर क्रिकेटमधले प्लेअर आहेत. राकेश प्रभू हे पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील या स्पर्धेसाठी खेळतात. भरपूर वर्ष या लोकांनी टाईमशीलमध्ये सुद्धा राज्य केलं होतं आणि आता आपण बघतोय भरत मेहरला आणण्यात आलं आहे. भरत मेहर हा सुद्धा टेनिस क्रिकेटमधला अत्यंत जुना खेळाडू आहे. आमच्या टेनिस क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर पुराणा चावल. अत्यंत चांगला अनुभव आहे. लेफ्ट आर्म टाकतात. अतिशय चांगले फलंदाज सुद्धा आहेत. गरज पडल्यावर विस्फोटक फलंदाजी क्रुशियल स्टेजमध्ये करू शकतात असा हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो येतो या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी. चांगलं स्टार्ट केलंय उस्मान आणि तसंच बिलाल आणि बिलालने आपला पहिलाच चेंडू आपला क्लास त्यांनी तो षटकाराच्या माध्यमातून दाखवलाय. बिलालला वॉच करायला विसरू नका. या मुलाचं जे भविष्य आहे ते अत्यंत उज्ज्वल आहे. फार वेगाने जसं विराटने 24 शतक वेगाने केले तसंच बिलाल सुद्धा टेनिस विषयामध्ये फार वेगाने प्रगती करतोय. निश्चित सर आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे कारण एक जबरदस्त फलंदाज आपण पाहायला मिळतात. तर पहिले षटक समाप्त झालं. एकूण धावसंख्या धावफलकर येते ती 15. अतिशय स्ट्राईक रेट पाहिलं तर आपण सुरेख ठेवलाय. मात्र षटकाचा जर विचार केला तर यावेळी मात्र गोलंदाज निरंजन घरत याचं षटक महागडं ठरलं होतं कारण मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला होता. दरम्यान या दुसऱ्या षटकाकडे आता चेंडू स्लोवरवरून चेंडू आला होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला फलंदाज बॅकफुटवर गेले होते. चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र या 2 धावा सुरेख रन बिटवीन द विकेट आपल्या पाहता उस्मान आणि बिलाल याच्यामध्ये आणि क्षेत्ररक्षक होता यावेळी पाहता निरंजन घरत जो या ठिकाणी आपण पाहिला होता आणि अशा प्रकारे 2 धावांचं योगदान मिळतं ते फलंदाजाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय उस्मान पटेल रायगड जिल्ह्यामध्ये एक जबरदस्त नाव ज्याने आपण पाहिलं काही दिवसापूर्वी दुबईमध्ये जिथे त्याला खूप मागणी होती. त्यांनी दुबईचा प्रवास देखील केलाय आणि आपलं नाव ठिकाणी पण याने तळोजा आणि भारताचं नाव त्याने निश्चित उंच केलं होतं. असे खेळाडू आपण पाहायला मिळतात.
तर ह्यावेळचा चेंडू आपण पाहिला तर हा चेंडू मधल्या यष्टीच्या दिशेने येणारा एक टप्पा पडण्यात आतमध्ये आला, मात्र गोलंदाजाने अतिशय चतुराईने गोलंदाजी केली होती. उस्मानला पूर्णपणे या ठिकाणी जखडून ठेवलं या चेंडूवर आणि कोणतीही धाव नाही. गोलंदाज भरत मेहर मानपाडा यांकडून. तसं षटक आपण पाहताय 333 षटकाच्या बाहेर असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा केला होता. यावेळी पुन्हा एकदा त्याच क्षेत्रक्षेत्रात चेंडू गेला होता, मात्र तो जोपर्यंत हा क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते ती उस्मानला आणि उस्मान याच्या धावसंख्येत देखील बदल होते. त्याची वैयक्तिक धावसा 2 चौकारांच्या मदतीने तब्बल आपण पाहिला 12 धावसंख्या जातोय. तर एकूण धावसंख्या धावपलकर आपल्याला पाहायला मिळते ती अतुल 11 संघाची यावेळी 18 धावा. एक चांगलं षटक पाहायला मिळते. भरत मेहर एक मोठं नाव आहे क्रिकेट विश्वामधलं, जो मानपाडा यांकडून गोलंदाजी करत असताना क्षेत्रक्षेत्रात थोडासा बदल होतोय, कारण बिलाल ज्याने पहिल्याच चेंडूवर एक षटकार मारला होता आणि या स्पर्धेतला म्हणजे या शहरी विभागातला पहिला षटकार बिलालच्या नावावर नोंद केला गेला होता. लोक बॅटिंग करते. तर माफ करा, या ठिकाणी श्लोक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. तर क्षेत्रक्षणाची व्यूहरचना आपण इथे पाहिलं ते निश्चित अतुल 11 संघाकडून. तर अशा प्रकारे यावेळी मात्र या चेंडूवर सुरेख अशी धावा आपण पाहायला मिळते आणि या 2 धावांचं योगदान मिळते श्लोक 11 संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि अशा प्रकारे 2 धावाच्या मदतीने एकूण धावसंख्या धावपल घेते ती 20 ची घरात. माफ करा, कारण श्लोक 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला, प्रथम फलंदाजी घेतले आणि अतुल 11 संघाला मात्र क्षेत्रक्षणासाठी त्यांनी आमंत्रित केले. गोलंदाज आपल्या बॉलिंग वर्कवर सुरेख अशी गोलंदाजी क्षेत्रक्षणाची विरेचना जर आपण पाहिला तर बिलालसाठी शॉर्ट थर्डमॅन आपण पाहताय. शॉर्ट निश्चितच कव्हर आपण पाहताय. वाईडिश मिड ऑफ पाहताय, एक मिड ऑफ विरेचना ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आपण पाहताय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट एक आहे आणि एक मिड ऑन ही रचना यावी. पंच आमच्या पाहतात ते अनिल पाटील आणि दिलीप चौधरी पंचांच्या भूमिकेमध्ये. हा चेंडू बॅटच्या पेटात घेतला, चेंडू लावून चौन खेळलाय, निश्चितच भिरकावून दिला चेंडूला आपण पाहिला होता लांबच सीमाच्या पलीकडे आणि शानदार चौकार. डीजे हंस जे आपण पाहताय, मी काली सांगितलं होतं की अतिशय सुरेख अशी गीतं आपल्याकडे देत आहेत. या 4 धावांच्या मध्ये धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढवते. हा चेंडू निश्चितच उंची दिली होती. आपण पाहिला होता चेंडू या ठिकाणी उजव्या इष्टीच्या बाहेर होता, जेव्हा गुडलिंग स्पॉटवरून चेंडूला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फलंदाज पूर्णपणे बिलाल या ठिकाणी बीड झाले. उरलेलं काम यष्टिषक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूचे सांगता होते. 2 षटकांचा खेळ समावतोय. 2 षटकांच्या एकूण समाप्तीवर आपण पाहताय प्रथम फलंदाजी करताना श्लोक 11 संघाने एकूण धावा धावपलकर जमवल्या त्या 24 धावा प्रति षटक 12च्या सरासरीने. षटक होतं गोलंदाज भरत मेहरचं. या षटकामध्ये भरत मेहर यांनी तब्बल 9 धावा दिल्या. थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहिलं भरत मेहरकडून, मात्र पहिल्या षटकाच्या एकूण हिशोब आपण जर पाहिलं तर 15 धावा पहिल्या षटकात आले. त्यानंतर थोडंसं लगाम श्लोक 11 संघाच्या फलंदाज उस्मान आणि फलंदाज बिलालवर या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला तर गोलंदाज भरत मेहर यांनी. सर 10%च बरं दिसलं असं मी म्हणेन, अजून 90% बाकी आहे दिसायला. कारण नो डाऊट, कारण पहिला सामना आहे, खेळपट्टीचा अंदाज, इकडचं ग्राउंडचा अंदाज, सगळं थोडंसं ॲडजस्ट करायला वेळ जाणार या सगळ्या खेळाडूंना, नो डाऊट. मात्र मी इथे यांचं कौतुक करेन, कोणाचं उस्मान आणि बिलालचं ज्या पद्धतीने स्टार्ट केलं, जसं ओपन क्रिकेटमध्ये स्टार्ट असायला पाहिजे त्याच पद्धतीने स्टार्ट त्यांनी दिलेलं आहे. कारण पॉवर प्लेमध्ये धावा साधारणपणे 25 तरी असायला पाहिजे. इथे आपण 24 बघतो, काय हरकत नाही. ती धावसंख्या त्यांनी उभारले. आतापर्यंत आपण 2 चौकार आपण उस्मानच्या बॅटमधून, 1 षटकार आणि चौकार बिलालच्या बॅटमधून, दोघे चांगले टचमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला मी वाट बघतोय, कारण निरंजन करत नेहमी चांगली गोलंदाजी करतात, बरंचही चांगले करत आहेत, तशी गोलंदाजी बघायला मिळालेली नाही. आणि आता बघायचं आहे मैदानावर आता दवणे येते गोलंदाजीसाठी. गोलंदाजी कारण अजून राकेश पण बाकी आहे. यांची गोलंदाजी एकदा सेट झाली तर अजून सामन्यामध्ये रंग आपल्याला बघायला मिळते. तर नवीन गोलंदाज आपण पाहताय. पॉवरप्लेची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी गोलंदाज विवेक दवणे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय ते समालोचन कक्षाकडून. मात्र आता क्षेत्रक्षणाची विरचना पूर्णपणे विखुरलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण पॉवरप्लेची जी षटकं होती ती समाप्त झालीत. तर सरांचं जसं सांगितलं की 25 धावा तरी धावपल आले, पण आता 24 धावा निश्चितच चांगली धावसंख्या धावपल पण मिळते ती श्लोक 11 संघाचे. उस्मान तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट रिव्हर्स सेव्ह करण्याचा प्रयत्न करत होता,
मात्र यावेळी आपण पाहिलं तर गोलंदाज निश्चित सुरेख गोलंदाजी केली होती आणि ह्यावेळी आपण पाहिलं होतं साधारणतः म्हटलं यष्टीच्या दिशेने चेंडू टाकला होता, चेंडूला बाहेर काढला आणि फटका मात्र मारू दिला नाही. कारण रिव्हर्स स्वीप नेहमी आम्ही म्हणतो की दुधारी तलवार, लागला तर आबाद नाही तर बरबाद. कारण तीक्ष्ण नजर असावी लागते ती फलंदाजामध्ये आणि निश्चित असे फटके आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये खेळत असताना बऱ्याच वेळा उस्मान पटेल यशस्वी फलंदाज ठरला होता. मात्र एकूण गोलंदाजाचा दर्जा जर पाहता तर गोलंदाज निश्चितच या शहरी भागामध्ये अतिशय उच्च दर्जाचे आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू लोअर फुटा चेंडू बॅटचा फेस उघडलाय, मात्र या ठिकाणी क्षेत्रीच्या चेंडूवर लॉंग ऑफला झेल घेत होतोय विशाल आणि याच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय आणि अशा प्रकारे पहिला धक्का बसतोय स्लो 11 संघाला. एक बडी बाद धावसंख्या धावपल आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र 24 धावा आणि अशा प्रकारे हा पहिला एक मोठा धक्का असेल उस्मानच्या या खेळीतून. कारण उस्मान यांनी तब्बल 8 चेंडूमध्ये 2 चौकारांच्या मध्ये 12 धावांचं योगदान दिलं. बाल सर, आपल्याला असं नाही वाटत की जेव्हा 24 धावा धावपल करायला होतं तेव्हा उस्माननी घाई केली असं नाही वाटत होतं? कारण 24 धावा असताना यावेळी खरं तर थांबायला पाहिजे होते उस्मानने. आपण काय म्हणाल? त्यांचं बॅटिंग लाईनअप एवढं स्ट्रॉंग आहे ना, 9व्या क्रमांकापर्यंत त्यांच्याकडे फलंदाज आहेत. मात्र ते याच पद्धतीने खेळतात, एकदम इझी क्रिकेट खेळतात. त्यांना खेळत असताना आपण नेहमी बघतो असं मैदानावरती ते खेळतात तेव्हा असं वाटतं की क्रिकेट किती इझी आहे, मात्र तसं नाही. त्यांचा तसा सराव आहे आणि गॅप्समध्ये खेळण्याची ओळख आहे उस्मान पटेलची. पॉवर प्लेमध्ये धावा जास्त करणं, गॅप्समध्ये खेळणं, विस्फोटक फलंदाजी गरज पडल्यावर करणं, ही त्यांची पद्धत आहे. काय हरकत नाही आहे. ते परतलेत. रहीम आता मैदानावर उतरतोय. अजून या मात्र इथे मी कौतुक करेन विशालचं, कारण एका विकेटची गरज होती, ब्रेक थ्रूची गरज होती. ब्रेक थ्रू या ठिकाणी बघायला मिळते. 24 धावांची भागीदारी उस्मान आणि बिलालमध्ये झाला. आज 23 जानेवारी आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्याबद्दल सुद्धा अभिवादन आमच्या आयोजकांकडून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रीमो चषक त्यांच्या नावांनी खेळले जाते. याच तारखेला असायचं, आता तारीख थोडीशी बदलली. यावर्षी आपण 10 एप्रिल ते 16 एप्रिल असं बघू शकतो. सुप्रीमो चषकमध्ये 2014 साली वाडा संघाने तो चॅम्पियनशिप जिंकला होता. त्या वाडा संघातले भरपूर खेळाडू या संघामध्ये आहेत. आपण बघतोय पालघर जिल्ह्यातले भरपूर खेळाडू आहेत जे या ठिकाणी परफॉर्म करतात अतुल लेवलमध्ये. निश्चित, कारण पालघर संघाचा आपण विचार केला तर एकापेक्षा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रेक्षकांना अशी मोठे खेळाडू पाहण्याची संधी या ठिकाणी मिळाली. ती स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2016 मध्ये. तर वळूया मैदानाकडे. यावेळी डावखरा फलंदाज रहीम शेख यावेळी आपल्याला पाहायला मिळतं. डावखरे फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज मानले जातात आणि डावखरा गोलंदाज, आणि नेहमी असं पाहायला मिळतं की डावखरा गोलंदाज आणि डावखरा फलंदाज यांच्यामध्ये जे द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. कारण नैसर्गिक देणगी असणारे जे आपण फलंदाज आणि गोलंदाज पाहतो. कारण आपण गोलंदाजाचा विचार केला तर नैसर्गिकरित्या स्विंग करण्याची कला त्यांच्यामध्ये निश्चित त्यांच्यामध्ये असते. तर या ठिकाणी आपण पहिला चेंडू जो खेळत असतो तर रहीम शेख याला मात्र थोडंसं बांधून ठेवले. दरम्यान पुढचा चेंडू. आता चेंडू यावेळी आपण पाहिला निश्चितच चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला, पण तितकंच सुरक्षित क्षेत्ररक्षण जवळपास 10 ते 15 फूट या ठिकाणी येतो. क्षेत्ररक्षक यावेळी राकेश याने जबरदस्त झेल घेतला आणि हा फलंदाज रहीम शेख याची खेळी समाप्त केली. गेली 6 दिवस जर आपण पाहिलं तर आमचे गुणरेखन एक अतिशय काही वर्ष आपण पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून राजदीप चौधरी आणि राजेश पाटील यांचं फार मोठं योगदान आहे. आणि समालोचक ज्याच्यामध्ये मला तर एक सुपरस्टार समालोचक म्हणून बाल सुब्रमण्यन सर आहेत, आमचे डोंबोलीचे प्रसाद सर आहेत आणि आत्ताच नुकते आलेले शिरूरचे नरेश ढोमे ज्यांना गेल्या वर्षी देखील आपण या ठिकाणी ऐकलं होतं. तर सुंदर असं या ठिकाणी आपलं समालोचन आमच्या या समालोचकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पंचांची सुरेख कामगिरी, गुणरेखकाची सुरेख कामगिरी आणि आयोजनाबद्दल तर कुठेही पोट ठेवायला जागा नाही असंच या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2016 वर्ष 15 मध्ये. तर फलंदाज या ठिकाणी वसीम शेख याला बाद केलं होतं 0 धावसंख्येवर आणि त्यानंतर फलंदाज येतोय मैदानामध्ये गयास शेख यावेळी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता थोडीशी धावगतीचा जर आपण विचार केला तर स्लो 11 संघाला लगाम घालण्यामध्ये गोलंदाज निश्चित यश ठरले आणि यावेळी गोलंदाज आपला पुन्हा एकदा एंड बदलतोय. यावेळी लेफ्ट आर्म राऊंड विकेट रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता ह्या फलंदाजांनी, मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा बॅट आणि चेंडू याच्यामध्ये कोणता संपर्क उरलेलं काम यष्टिषक पूर्ण करतो आणि त्याचबरोबर धाव चेंडूची सांगता होते.
रिव्हर्स स्वीप अतिशय घातक फलंदाजांनी मी फटका पाहायला म्हणतो, कारण यावेळी एखादा फलंदाज निश्चित आपली चुकीने बाद होऊ शकतो. आपण पाहिलं ग्रामीणमध्ये अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग झाले होते. त्या दरम्यान पुढचा चेंडू, आता चेंडू बॅटच्या पेट्यात घेतलाय, मात्र तितकंच बिडाफलं क्षेत्ररक्षण तितकंच आपण पाहिलं चांगलं झालं नव्हतं, कारण हा निश्चित जीवदान म्हणता येईल. जेव्हा क्षेत्ररक्षक यावेळी होता हरकेश, याच्या हातामध्ये हा चेंडू विसावू शकला होता, पण त्याचा जर विचार केला तर फटका जर आपण विचार केला तर निश्चित फास्ट होता, आणि त्यामुळे एक धाव या ठिकाणी मिळाली. जीवदान म्हणता येईल ते फलंदाजाला, आणि एका धावेने बिलाल याच्या धावसंख्येत 1ने बदल होते. 3 षटकांचा खेळ समाज होते. 3 षटकांच्या समांतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये येते, ही ओळख आहे या स्पर्धेची. आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर अतिशय जबरदस्त षटक वागलं होतं विवेक दवणे यांनी. या षटकामध्ये फक्त त्यांनी 1 धाव दिली आणि 2 फलंदाजांनी बाद केलेत. हे निश्चितच कौतुकास्पद असेल. निश्चित चांगली कामगिरी केली ते ह्या गोलंदाजाने. तो जेल घेतला गेला असता तर निर्धाव षटक झालं असतं, आणि जो विक्रम आपण आकाशच्या माध्यमातून पाहिला होता 3 गडी बाद करण्याचा, तो विक्रमाच्या जवळजवळ ते आले असते. अतिशय चांगली गोलंदाजी, कारण सुरुवातीला आपण पॉवर प्लेमध्ये 15 धावा पाहिल्या, P1 मध्ये, P2 मध्ये 9 धावा भरत नाहीत. म्हणजे आतापर्यंत तिन्ही गोलंदाज काका या ठिकाणी पाहिले तर डावकुरे गोलंदाज त्यांनी वापरले. गुड आफ्टरनून अनंताचं आगमन होतं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, स्वागत आहे. डावकुरे गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात आले. तर 24 धावा गेल्यानंतर या ठिकाणी विकेटची गरज होती. विवेकला आणण्यात आलं संघनायकाच्या माध्यमातून, आणि त्या विवेकने तसंच यश प्राप्त करून दिलं. 2 गडी बाद केले 1 धाव देत असताना, आणि सरासरी जी वेगाने चालली होती, आपण जसं मागच्या षटकात आपण ती 12ची पाहिली होती, ती सरासरी या ठिकाणी आपण बघतोय 3 षटकानंतर आपल्याला ती मैदानावर 8च्या रूपाने बघायला मिळते. तो कंट्रोल जो असायला पाहिजे, तो कंट्रोल ॲज अ कॅप्टन आणि ॲज अ बॉलर विवेकने तो या ठिकाणी आपण बघतोय. संघनायकाचा जो विश्वास होता तो विश्वास जिंकून विवेक धोनीने अतुल लेव्हनला सामन्यामध्ये आणलं असं म्हणायला हरकत नाही आहे. निश्चित सर, कारण या ठिकाणी हा गोलंदाजाने अतिशय जबरदस्त मारा केला होता, कारण हा जर आणखीन एक झेल घेतला तर आणखीन बिकट परिस्थिती झाली असती ती निश्चित फलंदाजी करणाऱ्या स्लो इलेव्हन संघाची. तर यावेळी मात्र आपण पाहिलं षटक होतं विवेक दवणे, 1 षटक 0 निर्धाव 1 धाव, आणि 2 तब्बत फलंदाजांनी बाद केले, ज्यामध्ये उस्मान पटेल आणि रहीम शेख याला. तर मैदानाकडे वळूया. 4थं षटक आपण पहिल्या फेरीचं पहिल्या सत्रातलं आपण पाहायला मिळतं. या षटकामध्ये गोलसाठी आणलं जाते ते यावेळी अतुल इलेव्हन संघाकडून गोलंदाज राकेश प्रभू याला. रसिकांच्या माहितीसाठी पद्मश्री डॉक्टर DY पाटील स्पोर्ट्स अकॅडमीसाठी खेळतात. विजय पाटील यांची ही अकॅडमी आहे, जी तुम्ही नेरूळला अत्यंत सुंदर स्टेडियम बघता, याच्यामध्ये IPLचे सामने सुद्धा खेळवण्यात आले होते. या अकॅडमीच्या माध्यमातून ते खेळतात. प्रवीण तांबे ज्याला तुम्ही पाहिलात IPLमध्ये, याच्या व्यतिरिक्त मुंबई संघाच्या माध्यमातून सुद्धा सुरुवातीला करिअर मॅचलच्या माध्यमातून, त्याच्यानंतर DY पाटीलच्या माध्यमातून आपलं करिअर सिद्ध करत असताना इथपर्यंत पोहोचलेत. राकेश त्याच संघातले खेळाडू आहेत. आणखीन एक गोष्ट म्हणजे प्रबोधन T20मध्ये या संघाने जबरदस्त धूमधडाका लागोपाठ 3 वर्ष T20मध्ये, मी लेदर क्रिकेटची चर्चा करतोय, आणि हा कॉर्पोरेट क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे जो आता गोलंदाज येतोय. आणखीन एक योगायोग बघा, आतापर्यंत जे गोलंदाज वापरले ते सगळे डावकुरे आहेत. निरंजन गरज डावकुरे गोलंदाज, भरत मेहर डावकुरे, विवेक दवणे डावकुरे, आणि 4था गोलंदाज सुद्धा अतुल लेव्हनच्या कॅप्टननी या ठिकाणी राकेश प्रभूला डावकुरेच्या रूपाने आणलंय. निश्चितच वळूया मैदानाकडे आपण पाहता या बिलाल खेळण्यासाठी सज्ज आहे. तर गोलंदाज राकेश प्रभू. मुंबई इंडियन्समधून सुद्धा त्यांना पाहिलं होतं. तर या दरम्यान पहिला चेंडू या षटकातला बॅटच्या पेट्यात घेतला बिलालने. चेंडूला निश्चित आपण पाहता डीप मिड विकेटच्या दिशेने फिरकावून दिलाय. सुरेख असा पूलचा फटका आपण पाहायला मिळतो, आणि हा फटका जर आपण विचार केला तर ह्या बिलाल ज्याने आपण उस्मानसाठी ज्याने सलामी लावला होता, त्याने निश्चित उस्मान बाद झाल्यानंतर कोणती हिंमत त्यांनी हारली नाही आहे. आणि हा चेंडू जेव्हा आपण पाहता चौकारच्या दिशेने गेला, 4 धावांचं योगदान मिळतंय. बऱ्याच वेळानंतर धावा आल्या त्या स्लो इलेव्हन संघाचा मोठा फटका बिलालच्या बॅटमधून. त्याला स्ट्राईकच मिळत नव्हती केव्हापासून काका. स्ट्राईकसाठी तो वाट बघत होता. एकदा स्ट्राईक जर आले तर बिलाल सगळे षटकं तो खेळून काढू शकतो. एवढी टॅलेंट, एवढं टेम्परमेंट त्याच्याकडे आहे. बघायचं राकेश विरुद्ध बिलाल हे कॉन्टेस्ट चांगलं असेल. निश्चित उंचीने अतिशय कमी असलेला हा फलंदाज आपण पाहता, फलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू हुक केलाय. यावेळी चेंडू निश्चितच जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. शेतीशी चेंडूवर येईपर्यंत चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. या चौकाच्या पद्धतीने बिलाल याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिले तर 1 षटकार आणि तब्बल 3 चौकांच्या 21 या धावसंख्येमध्ये त्यांनी मजल मारले. अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते बिलालची, कारण दोन्ही फटके एक जबरदस्त होते. जो हुकचा फटका निश्चित नजागत असा भरात फटका होता.
हो, कारण मागच्या षटकात विवेक धोनीच्या षटकामध्ये एकच धाव आली होती. तो जेल शेवटच्या चेंडू सुटला गेला होता, तर मेळ जर घेतला गेला असता तर निर्धाव षटक झालं असतं. त्यामुळे या षटकात दावा करण्याची जबाबदारी फार मोठी आहे. ते बिलाल या ठिकाणी कृतीमध्ये आणत असताना आपल्याला दिसतंय. एकूण धावसंख्या आपल्या ग्रामीण ती यावी 33 धावा. आताचा चेंडू निश्चित यॉर्कर मध्ये चेंडू होता, फलंदाज फ्रंट फूट गेलाय, चेंडूला खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाने विचार केला तर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. त्यामुळे निश्चित बिलाल यांनी प्रयत्न करणार होतं की दुसरी धाव घेण्यासाठी. मात्र या चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र एकच धाव मिळते संघाला आणि एका धावेच्या मध्येने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होते. एकूण धावसंख्या धावपलकर आपल्याला पाहायला मिळते ती 34 धावा धावपलकर आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बिलालच्या धावसंख्येत पुन्हा एकदा एकने वाढ होते. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती यावी 22 धावा. तर फलंदाज खेळण्यासाठी सज्ज आहे गायस शेख यावेळी. आता चेंडू निश्चित खराब चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं चेंडूला उंची आली होती, आपटून टाकलं होतं आपण पाहिलं तर खेळपट्टीवर. पुढे बाउन्स करायचा प्रयत्न होता, मात्र तितकासा बाउन्स चेंडू आला नाही होता आणि यावेळी फलंदाज शेखने ऑनसाईडला खेळून काढलं होतं. चेंडू गेला होता निश्चित बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एका धावेसाठी. तर शेख याने आपलं खातं उघडलं. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 1 ने वाढते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते स्लोक 11 संघाची यावी मात्र 2 गडी बाद. धावसंख्या धावप्रकार 35. राकेश प्रभू उजाताने करून करता यावेळीचा चेंडू आपण पहिला पूल करण्याचा प्रयत्न केलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वाढीश लॉंगॉन लेतोय, कोणती चूक करत नाहीये. क्षेत्ररक्षक होता अंगद यांनी अतिशय सुरेख असा झेल घेतला होता आणि अशा प्रकारे या चेंडूवर पुन्हा एक धक्का बसला. तो स्लोक 11 संघाला 3 गडी बाद. धावसंख्या धावप्रकार इथे ती 35. मात्र फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर होतोय. आपण पाहिलं ज्याने अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली होती तो बिलाल यावेळी मैदानातून होतोय 22 या धावसंख्येवर. आपण या एकूणच ओपन स्पर्धेमध्ये आज महाराष्ट्रातले मुंबई ठाणे परिसरातले रायगडमधले असे एकापेक्षा एक असे जबरदस्त खेळू पाहायला मिळतात आणि ही प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी असेल. कारण बऱ्याच ठिकाणी मात्र ठाणे रायगडमध्ये ज्या ग्रामीण क्रिकेट स्पर्धा संपन्न होतात मात्र आयोजक आपण पाहिलं तर विनोददादा पाटील साहेब यांचं जर आपण एकूण पाहिलं काल रायगड आणि ठाणे जिल्ह्याविरुद्ध एक मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी केली होती आणि ठाणे जिल्ह्याने जिंकलेलं हे पारितोषिक जे चिन्ह होतं या ठिकाणी ते त्या ठिकाणी पारितोषिक त्यांना परत केलं होतं. एक मोठी वृत्ती या ठिकाणी ठाणे जिल्ह्याच्या संघाकडून पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये शाहिद. फुलटॉस चेंडू जबरदस्त हुक केला चेंडूला. लॉंग षटकार आपण पाहता डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मधून चेंडूला पाठवून दिला होता यावेळी 6 धावांसाठी. तर हा जो फटका आपण पाहिला हुक केला होता चेंडूला षटकार मनसे षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कारण यावेळी फलंदाजांनी निश्चित दीक्षा केंद्रित केले गोलांच्या ऍक्शनकडे होते आणि जेव्हा त्यांनी आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर केला होता आणि चेंडूला सीमापार पाठवला 6 धावांसाठी. नेहमी जशी गोलंदाजी होते राकेश प्रभू मार्फत तशी गोलंदाजी आज बघायला मिळालेली वेळ लागतो. एकमेव गोलंदाज विवेक धोनी असा दिसला ज्यांनी या खेळपट्टीच्या बरोबर लगेच स्वतःला ॲडजस्ट केलं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी लाईन लेंथ दाखवली आणि एकंदरीत 1 धाव देत असताना 2 गडी बाद केले. सुरुवातीला जर बरं तर निरंजननी 15 धावा दिल्या, भरत मेहरनी 9 दिल्या, भरतनी अजून 10% आपल्याला बघायला मिळालं आहे, राकेश प्रभूंनी 16 दिल्या. मात्र हे जेव्हा परत स्पेलमध्ये येतील तेव्हा बघायचं ते अत्यंत घातक असेल अशी अपेक्षा करायला लागत नाही. मात्र इथे सरासरीवर लक्ष घातलं तर 10.25 अशी सरासरी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तितकंसं फटक्यामध्ये जोर आपण नव्हता. स्वतः गोलंदाज चेंडूवर जातोय तोपर्यंत मात्र यावेळी सेलिम मेडॉनला 1 धावी निवृत्ती होते. 1 धाव मिळते संघाला आणि धावसंख्या धावपलकावर यावेळी 1 ने वाढते. एकूण धावसंख्या यावेळी फलंदाज शाहिद ज्याने आपलं खातं उघडलं 1 धावेने. तर एकूण धावसंख्या धावपलकावर ती 42 धावा 3 गडी बाद. तर खेळपट्टीची ओळख अजून मला वाटतं गोलंदाजांना झाली नाही. जसं मग सरांनी सांगितलं होतं की खेळपट्टी ज्याचं ओळख त्या होणं आवश्यक आहे. येणाऱ्या सामन्यामध्ये निश्चित भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा केला. यावेळी चेंडू बराच वेळ हवेमध्ये चेंडू आपण पाहताय वाडिश लॉंग ऑफ सीमाच्या पलीकडे यावेळी शानदार असा या ठिकाणी मनसे षटकार 6 धावांसाठी.
या षटकाराच्या मध्ये एकूण धावसंख्या धावपल पाहायला मिळते ती श्लोक 11 संघाची 48 धावा धावपल पाहायला मिळतात. असं वाटत होतं की अतिशय कमी धावसंख्येमध्ये हा संघ या ठिकाणी निश्चित मानसिक दडपण खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता. हा चेंडू मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर पाहूया. पंचांनी हात जमले समांतर केले आणि दर्शवले का हा चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे एका धाव्याने धावसंख्या धावपल येते ती 49 धावा धावपल आल्यात. अर्धशतकापासून फक्त एक धाव दूर. तर पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग कर. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुलटॉस स्लोअर फुटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला चेंडूला पुन्हा एकदा आपण पाहता निश्चित ड्राईव्ह केलं चेंडू आपण पाहता यावेळी वाईल्ड लॉंग क्षेत्रामधून आणि हा मनसित चौकार या ठिकाणी पाहायला मिळते 4 धावांसाठी. तर हा चौकार या चौकारच्या मध्येने एकूण धावसंख्या धावपलकर आली. श्लोक 11 संघाची 53 धावा आपल्याला पाहायला धावपलकावर. तर फलंदाज शेख याची एकूण धावसंख्या 2 षटकारांच्या मध्ये तब्बल आपण पाहिले तर यावेळी 17 या धावसंख्येवर खेळत असताना या षटकाचा जर आपण विचार केला तर हा गोलंदाज विवेक दवणे याची ज्याने मागच्या षटकामध्ये फक्त 1 धाव दिली त्याने 2 फलंदाज बाद केले होते. अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याच्याच या चेंडूवर मात्र आपण पाहिलं या षटकामध्ये मोठे फटके खेळत आहेत. तर फलंदाज या ठिकाणी शेख गायत शेख आपण पाहिलं मिळते 17 धावसंख्येवर. पुढचा चेंडू गोलंदाज विवेक दवणे. हा चेंडू रिव्हर्स सेव्ह करण्यासाठी प्रयत्न करतो मात्र बॅट चेंडू संपूर्ण आलं नाही. आपण पाहता हेलिकॅम जे गेले 6 दिवस आपण पाहता या स्पर्धेची ओळख आहे कारण कॅमेरा क्रेन कॅमेरा आपण पाहताय त्याचबरोबर दोन हेलिकॅम आपण पाहताय जे संपूर्ण मैदानाचं चित्रीकरण केलं जातं आणि आपण बऱ्याच वेळा पाहता व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर आपण इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेची वरून ओळख आपल्याला पाहायला मिळते की ही स्पर्धा कशी दिसते मैदान कसं दिसते. दरम्यान यावी उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू बॅटचा फेस उघडल्या चेंडूला अंगच्या डोक्यावरून चेंडूला आपण पाहता टिप एक्स्ट्रा कव्हरसी माझ्या पलीकडे यावी मनसे षटकार 6 धावांसाठी. सहा धावा मिळाल्या फलंदाज आपण पाहताय शेखला एक जबरदस्त फलंदाजी आणि या 6 धावांच्या मध्ये धावसंख्या एकूण जाऊन पोहोचते 3 गडी बाद 59 धावा. पुढचा चेंडू आता मात्र चेंडू यॉर्कर पैकी होता फ्रंटवर आलाच फलंदाज शेख यांनी चेंडूला खेळून काढला लॉंगॉनच्या दिशेने जोपर्यंत क्षेत्रशी चेंडू येऊन चेंडू फेकतोय तोपर्यंत अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केल्या त्या फलंदाजाने. 2 धावा मिळतात त्या संघाला 2 धावा मिळतात त्या या फलंदाज गाय शेख याला त्याची वैयक्तिक धावसंख्येमध्ये 2 बदल होतोय. एकूण धावसंख्या धावपलकर येते ती 61 धावा आणि अशा प्रकारे आपण पाहिलं खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं तेव्हा यावेळी 12.20च्या सरासरी धावा धावपलकावर आल्या त्या 61 प्रथम फलंदाजी करताना श्लोक 11 संघाच्या अतुल 11 संघासमोर षटक होतं. गोलंदाज यावेळी आपण पाहिलं तर गोलंदाज विवेक दवणे याचं हे षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये तब्बल महागडे षटक फेकलं होतं ज्याने 20 धावा दिल्या. ज्या दवणेने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 1 धाव देत 2 फलंदाज बाद केलं होतं त्याचं विश्लेषण पूर्णपणे बिघडलं. त्याने 2 षटकामध्ये तब्बल 21 धावा देत आणि 2 फलंदाज त्याने बाद केले. ते होतं गोलंदाजीचं पृथक्करण. फलंदाजी जर आपण पाहिलं तर उस्मान पटेल जो सलामीला फलंदाज होता ज्याने तर श्लोक 11 संघाचं जर आपण पूर्णपणे केलं तर भारतातल्या दक्षिण विभागातून म्हणजे खास करून केरळ विभागातले बरेचसे खेळाडू पाहायला मिळतात आणि निश्चित आम्ही गेले 6 दिवस सांगतोय की ही स्पर्धा ही केवळ ठाणे जिल्ह्यापुरती नाही केवळ रायगड जिल्ह्यापुरती नाही ना मुंबईसाठी तरी संपूर्ण आपण पाहणार भारतातले खेळाडू आपल्याला या पाहायला मिळणार आहेत आणि ही खरोखर सुवर्ण संधी आहे ती आमच्या या सर्व क्रिकेट रसिकांसाठी. तर खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. धावपलकर आपल्याला पाहायला मिळतात. श्लोक 11 संघाने तब्बल 61 धावा 3 फलंदाज बाद ही धावसंख्या धावपलकावर जमवले आणि 62 धावांचं लक्ष ठेवलं अतुल 11 संघासमोर. प्रतिषटकाचा आपण विचार केला तर प्रतिषटक या ठिकाणी 62 धावा म्हणजे जवळपास 12.40
ही धावसंख्या धावपळ करणं आवश्यक आहे. उस्मान पटेल यांनी आपण पाहिलं तर तब्बल 8 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र बिलाल यांनी कमाल केली, 1 षटकार आणि तब्बल 3 चौकारच्या मध्ये 22 धावांचं योगदान दिलं 11 चेंडूमध्ये. रहीम शेख मात्र त्यांनी निराशा केली, 0 धावसंख्या बाजूला 2 चेंडूचा त्यांनी वापर केला होता. गयास शेख यांनी मात्र चांगली फलंदाजी केली, ज्याने 25 धावांचं योगदान दिलं, तब्बल 3 षटकार आणि 1 चौकारच्या मध्ये 7 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी केली होती. तर शाहिद हा या ठिकाणी नाबाद राहिला 1 या धावसंख्येवर. हे होतं लेखाजोखा फलंदाजी आणि गोलंदाजीचं या ठिकाणी आपण पाहायला मिळतं. मोठी क्रिकेट स्पर्धा 15 वर्ष सुरू आपण पाहतोय स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती 2016 वर्ष 15व. यानंतरचा पुढचा सामना आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच जायचं आहे. स्लोक 11 संघ वेळ देऊ नका, कारण आपल्यासाठी 5 मिनिटामध्ये 1 षटक संपायला पाहिजे. 5 षटकं 25 मिनिटात समाप्त व्हायला पाहिजे, ही आपल्या नम्र विनंती करत आहे. यानंतर पुढचा सामना आपण पाहणार आहोत कुंदन 11 आणि त्विषा 11 या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आमच्या अतिथी कशाशी नाणेक करण्यासाठी आपण संपर्क साधा. कुंदन 11 आणि त्विषा 11 या दोन्ही संघांना विनंती आहे. तर ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे निश्चितच या ठिकाणी स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक स्पर्धा आपण पाहत आहे वर्ष 15व या ठिकाणी 2016 मध्ये. आदरणीय रमेशदादा पाटील साहेब आहेत, प्रमोददादा राजूदादा पाटील साहेब आहेत, विजयदादा पाटील साहेब, विनोददादा पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यामध्ये अनेक मोठी नावं आहेत की लिस्ट जर आपण पाहिली तर फार मोठी आहे. काटेचे ग्रामस्थ या ठिकाणी पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून मोठं योगदान दिलं आहे. ग्रामीण 48 आणि शहरी 24 अशी क्रिकेट स्पर्धा 18 तारखेला सुरू झालेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार. 26 जानेवारी हा तिचा बक्षीस वितरण समारोह असणार आहे. तर ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचा आपण विचार केला तर प्रथम वर्षी 3,33,333 रुपये, द्वितीय वर्षी 2,22,222 रुपये, तृतीय वर्षी 1,11,111 रुपये आणि चतुर्थ वर्षी 1,11,111 रुपये, तब्बल 7,77,777 रुपयाची ही ग्रामीण स्पर्धा पाहत आहे. तर शहरी विभागासाठी आपण पाहिलं तर प्रथम वर्षी 3 लाख, द्वितीय वर्षी 1,50,000 आणि तृतीय वर्षी 1 लाख, म्हणजे तब्बल 5,50,000ची क्रिकेट स्पर्धा पाहत आहे. बालिकांसाठी रेनॉल्ड स्क्विड आपण पाहणार आहोत, ज्याला मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक दिलं जाईल. उत्कृष्ट गोलंदाज होंडा ऍक्टिव्हा आपण पाहत आहे, उत्कृष्ट फलंदाज होंडा ऍक्टिव्हा आपण तीही पाहत आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सामनावीर जे ब्लू स्टार कडून एक टी शर्ट आणि बाळासाहेब कडून टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अतुल 11 संघाचं 12 खेळाडू या ठिकाणी निश्चित स्वागत करूया. तर आयोजकांकडून मात्र आपण पाहता एक सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक अर्धषटकासाठी मैदानाकडे आपण वळणार आहोत या ठिकाणी. तर प्रत्येक अर्धषटकासाठी आपण पाहत आहे 5,000 रुपयाचं आमच्या आयोजकांकडून पारितोषिक असणार आहे. आणि मोबाईल कोणत्याही परिस्थितीत अलाउड नाही, आपल्याला पेनल्टी मिळेल. शहरी विभाग आहे आपल्या माहितीसाठी आमच्या आयोजकांकडून आपल्याला नम्र विनंती करण्यात आली आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण मोबाईलचा वापर करू नका, अन्यथा आपल्याला पेनल्टी मिळेल याची आपण नोंद घ्या. तर प्रत्येक अर्धषटकासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक पाहिलं आहे. 50 धावा पूर्ण करूया. निर्धाव षटकासाठी 3,000 रुपये, सलग 3 षटका जर मारले तर 3,000 रुपये आणि प्रेक्षकांसाठी आयवाक्याच्या आपण पाहतो 500 रुपयाचं पारितोषिक. मागच्या सामन्यामध्ये एका प्रेक्षकांनी सुवर्ण संधी सापडली. आणि ही जी खेळपट्टी आपण पाहत आहे नरेश म्हात्रे यांनी अतिशय सुरेख अशी खेळपट्टी आपण पाहायला मिळत आहे. जोडी मैदानावर विशाल आणि राकेश मैदानावर उतरतायत. एकंदरीत 62 धावा करायचे, 12 किंवा 13 धावा प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी करावा लागेल. अतुल लेवलला हा सामना जर जिंकायचा असेल तर विशाल तामोरे आणि राकेश प्रभू या ठिकाणी आणखीन एक पारितोषिक आहे जे आमचे स्वर्गीय रतनबुवा पाटील साहेब आहेत, त्यांचं जे कटआउट आपण या ठिकाणी पाहत आहे त्यांना जर आपण डायरेक्ट हिट केलं तर 3,000 रुपये पारितोषिक आहे. पुढे आपण पाहिलं तर रमेश दादा पाटील साहेब आहेत, त्यांच्या कटआउटला आपण जर हिट केले तर 2,000 रुपये आणि राजूदादा पाटील साहेब यांच्या कटआउटला जर आपण डायरेक्ट हिट केलं तरी 2,000 रुपये पारितोषिक. सामना सुरू करायचा, वेळ दौडू नका. उस्मान पटेल 25 मिनिटाचा फक्त अवधी आहे. संघनायकाला विनंती आहे आमच्या आयोजकांकडून आपण वेळ दौडू नका. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर समोर आपण पाहिलं विनोददादा पाटील साहेबांचं कटआउट, त्यालाही 2,000 रुपये पारितोषिक आहे. आणि विजयदादा पाटील साहेबांच्या कटआउटला जर आपण या ठिकाणी डायरेक्ट हिट केलं 2,000 आणि ही पारितोषिक दिलीत सन्मानी आमचे काशीनाथ पाटील साहेबांकडून. तर वया मैदानाकडे यावेळी सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहायला मिळते. यावेळी विशाल आणि राजेश प्रभू ही जोडी मैदानामध्ये. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज येतोय अरुण. राकेश प्रभू आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये पहिला विशाल डावाची सुरुवात करतोय. पहिले षटक पॉवर प्लेचं असणार आहे, त्यामुळे आपण पाहताय 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज 9 खेळू 30 षटकामध्ये. यानंतरचा आपला पुढचा सामना आपण या स्पर्धेवर कुंदन 11 आणि त्विषा 11 या दोन्ही संघांना आणि या दोन्ही संघाचे जे पॅकर्स आहेत त्यांना विनंती आहे की आमच्या अतिथी कशी संपर्क साधा. नाणे फेकण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे कुंदन 11 आणि त्विषा 11 आणि पॅकर्स देखील या ठिकाणी यायचं आहे, ही नम्र विनंती. तर वया मैदानाकडे पहिला चेंडू खेळाच्या दुसऱ्या सत्रामधला
पंचाच्या डावीकडून पहिला चेंडू आपण पाहिला होता. या पट्ट्यात बरोबर चेंडू आला नव्हता. यावेळी आपण पाहतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 1 धाव मिळते. कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ते निश्चितच या एका ठिकाणी विशाल याने आपलं खातं उघडलं 1 धावेने. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. एकूण धावसंख्या धावपलकडे येते ती यावेळी बिनबाद 1. डावखरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं यावेळी राकेश प्रभू जो डावखरा फलंदाज आपण आवडला. डावखरा फलंदाज नेहमी मी मगाशी सांगितलं होतं की आक्रमक फलंदाज असं मानलं जातं. बरोबर आहे अगदी, कारण आता ओव्हरऑल ग्रामीणमध्ये सुद्धा पाहिलं लेफ्ट हँडर जेवढी खेळले सगळ्यांनीच खूप चांगली फलंदाजी केली आहे. मयूर आहे, मयूरची बॅटिंग आपण पाहिली होती तिसऱ्या दिवशी. तर गोलंदाज आपला एंड बदलतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू यावेळी निश्चित फिरकावण्याचा प्रयत्न केला होता. मध्ये क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर आहे. आपण पाहतो क्षेत्ररक्षक या ठिकाणी बद्री याने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं होतं. ते निश्चितच लॉंगॉनला आणि या दरम्यान आमचे चंदनजी भगत साहेब यांचं एक आगमन होते. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्याच माध्यमातून डेन NBCच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण दिलीप भगत आणि चंदन भगत यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. विशाल आपल्या या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज आहे. पंचांच्या डावीकडून हा गोलंदाज रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न केला. यशस्वी ठरतोय. जबरदस्त फटका, स्ट्रोक जबरदस्त होता. आपण पाहत आहे यावेळी पॉईंट आणि कव्हर पॉईंट मधून चेंडूला सीमा पडतो 4 धावांसाठी. निश्चितच डीजे हंस चंद्रकांत पुडाणे यांचं काटई यांचा अतिशय जबरदस्त आवाज आपण पाहताय. तिथे नृत्य कलाकार कक्ष सज्ज झाला होता. दरम्यान हा चेंडू पुढल्या चेंडूला आपण पाहताय पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं चेंडू कार्पेट सायने पाहताय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तोपर्यंत या ठिकाणी 2 धावांचं योगदान बिलाल आणि या 2 धावा मिळतात त्या फलंदाज विशालला. विशालाची वैयक्तिक धावसंख्या 2 वाढते. त्याची वैयक्तिक धावसंख्या 7. संघाची धावसंख्या देखील आपण पाहायला मिळते. ते यावेळी जाऊन पोहोचते ती 8च्या घरामध्ये. राकेश प्रभू खेळतोय 1 या धावसंख्येवर. मात्र विशाल एक जबरदस्त फलंदाज, सलामीचा फलंदाज आणि सलामीच्या फलंदाजामध्ये 2 षटकामध्ये खरं तर सर आपण पाहिलं तर निश्चितच मोठी जबाबदारी. कारण येणाऱ्या जी पॉवर प्लेचं जे बंधन असतं क्षेत्ररक्षणाचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान असावं लागतं. प्रश्नच नाही, कारण त्यांच्या धावा तब्बल आपल्याला 24 बघायला मिळाल्या पॉवर प्लेमध्ये. यांच्या धावा आतापर्यंत बघतो पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 8 आहे. अजून काही चेंडू यायचे आहेत आणि दोघेही परिपक्व खेळाडू आहेत. कारण विशाल आहे, राकेश आहेत, गौतम आहेत. 3 प्रमुख पिल्लर आहेत त्यांच्या संघातील. याच्यामधला कोणी एक जरी क्लिक झाला तरी ते टार्गेट पूर्ण करू शकतात. निश्चित कारण शहरी खेळाडू जर आपण विचार केला तर अनेक क्रिकेट स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशाभरात जाऊन खेळतात. कारण मी सहज सांगू सांगेन कारण या ठिकाणी तारेकच सारखा खेळाडू जो दिल्लीमध्ये देखील खेळण्यासाठी गेला होता. दरम्यान हा चेंडू निश्चितच क्लासिक स्ट्रोक ज्याला म्हटलं होतं की गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडूला पॉईंट होता. उस्मान पटेल आणि त्याच्या बाजूने हा चेंडू या ठिकाणी निघून गेला होता. आणि या ठिकाणी पाहूया हा चौकार, मनसे चौकार 4 धावांसाठी. आपण परवा सर चर्चा केली होती की निश्चित आपण याबद्दल निश्चित बोलणार आहोत. दरम्यान हा चेंडू याचा यावेळी बॅकपड निश्चितच यावेळी स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाइंडिंगच्या दिशेने चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे जे षटकचं पहिलं षटकाचा आपण विचार केला तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. गोलंदाज अरुणचं थोडंसं महागडे षटक समाप्त होते. तर या षटकामध्ये आपण थोडंसं महागडे षटक फेकलं गेलं होतं गोलंदाज अरुणचं ज्याने 12 धावा दिल्या होत्या. आणि संघाची पण धावसंख्या जर आपण पाहिलेत यावी निश्चितच अतुल 11 संघाची धावसंख्या यावी धावपलकर येते 12 धावा. तर ती चर्चा करत होतो की आपण पाहिलं होतं ग्रामीणचे क्रिकेटपटू हे नेहमी ऑन साईडला अतिशय माहीर असतात चौकार षटकार मारण्यामध्ये. तर या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित असणारे आदरणीय सन्माननीय श्री चंदनजी भगत साहेब यांचं त्रिशा 11 संघाचे पॅकर्स आहेत. त्यांचं स्वागत की शहरी संघांचे सामने सुरू होत्या. तुम्हाला ऑफ साईडला देखील चांगले फटके खेळायला मिळतील आणि ऑन साईडला देखील प्रश्नच नाही. कारण विशालचं एकंदरीत आतापर्यंत जर ग्राफ पाहिलं तर ऑफ साईडला जास्त अटॅक करतात. तसे फटके अजून येते. एक फटका पण विशालचा ऑफ साईडला पाहिलाय. दोघेही राकेश किंवा विशाल असं दोघेही ऑफ साईडला तेवढंच चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. बघायचं आहे आस्किंग रेट 12.4 होता. 12च्या रूपाने गती ठेवले. त्यांचा पॉवर प्लेमध्ये 15 धावाला याने प्रत्युत्तर 12च्या रूपाने दिले. तर दोन्ही संघ या ठिकाणी आलेले आहेत. दरम्यानचा हा चेंडू यावेळी आपण पाहता शेतेशी चेंडूवर पाहूया पंचांच्या इशारा या ठिकाणी काय येतोय आणि पंचांचा बोट आकाशाकडे फलंदाज बाद.
तर या ठिकाणी मी डीजेला थांबवतोय. पुढचं जे या ठिकाणी नाणेफेक होते कुंदन आणि त्विषा 11 या दोन संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नाणेफेकण्यासाठी आमंत्रित करतोय चंदनजी भगत साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांकडून आणि त्याचबरोबर आमच्या सन्माननीय प्रमुख पाहुण्यांकडून. तर कुंदन भोईर आणि सचिन कदम आपण पाहतोय कुंदन भोईर आणि सचिन कदम साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मैदानाकडे आपण आवडत यावेळी पहिला फलंदाज गमावला तो अतुल निलवंत संघाने. फलंदाज यावेळी मैदानातून परतला होता. आपण पाहताय राकेश प्रभू 0 या धावसंख्येवर. कुंदन 11 आणि त्विषा 11 या दोन संघामध्ये आपण पाहिलं नाणेफेक संपन्न झाली होती. चंदनजी भगत साहेबांच्या शुभस्ते आपण पाहिले होते यावेळी नाणेफेक आणि पाहूया नाणेफेकीचा निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तोपर्यंत आपण जाऊया मैदानाकडे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सर आपण पाहायला मिळालं. या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता गौतम यांनी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण घेतलं होतं. तर जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज गौतम यावेळी मैदानामध्ये राईट आर्मवरती विकेट मारा केला होता. यावेळी चेंडू उजव्या इष्टीच्या गायचा बाहेर पंचांकडे कोणता पर्याय नव्हता. पंचांनी हात जमिनीत समांतर केले दर्शवले हा चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी 1 धाव मिळते ती संघाला. धावसंख्या धावपल करायला मिळते ती यावेळी 13 धावा 1 गडी बाद अतुल निलवंत संघाची. आणि त्विषा 11 संघाने ही नाणेफेक जिंकली. संघाच्या संघनायकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यावेळी पुढचा चेंडू निश्चितच हा खराब चेंडू आपण पाहिला होता. फुल टॉस चेंडू होता. या चेंडूला हुक केलाय आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. खणखणीत चौकार जो आपण पाहताय बनसे चौकार 4 धावांसाठी. पालखी मानाची वेताल देवाची पालखी मानाची वेताल देवाची सजवली काल्लेच्या पोरांनी सजवली काल्लेच्या पोरांनी कौसाला जमलाय पालखी आले देवाच्या. गौतम यांनी हा चौकाराच्या मदतीने आपलं खातं उघडलं 4 धावांनी. संघाची धावसंख्या वाढते. यावेळी येते 17 धावा. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा आपण क्षेत्ररक्षण चेंडू जात होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ज्याने आपण पाहिलं होतं या ठिकाणी निश्चितच डिप स्क्वेअरकडे मिडविकेटच्या दिशेमध्ये यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण संघाच्या निश्चित 2 धावा त्यांनी वाचवल्या. त्या 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि अशा प्रकारे 2 धावा मिळतात त्या यावेळी फलंदाज गौतमला. गौतम या 2 धावांच्या मध्ये जातोय 6 धावसंख्येवर. एकूण धावसंख्या आपल्याला पाहिजे अतुल निलवंत संघाची यावेळी धावपलकर येते ती 19 धावा. सुरेख क्षेत्ररक्षण बिलाल एक चांगलं क्षेत्ररक्षण फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा आपण पाहता खराब गोलंदाजी करतोय तो गोलंदाज या ठिकाणी जो बद्री या ठिकाणी पाहायला मिळतो. मग तिथेच पुन्हा एकदा बिलालच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि अशा प्रकारे 1 धावेचं योगदान मिळते. 20 धावा धावपल आपण पाहायला मिळतात. फलंदाज गौतम याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहते 7 धावा आणि आता मात्र आपण पाहणार राकेश प्रभू जो डावखरा फलंदाज आहे या राकेश प्रभू बाद झाले. तर नवीन फलंदाज मात्र आपण पाहता विशाल जो सलामी आलाय. दरम्यान हा चेंडू यावेळी निश्चितच डाव्या एसटीच्या काही सवरून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज विशालने आणि यामध्ये मात्र आपण पाहता निश्चित निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 62 धावांचं लक्ष आपल्याला पाहता अतुल 11 संघासमोर आणि त्याचा प्रतिकार या ठिकाणी पाहिला तर आतापर्यंत धावपलकर आल्या त्या 20 धावा. त्यामुळे अजूनही जवळपास 42 धावांची गरज. दरम्यान हा चेंडू स्लोवर चेंडू दिशेमध्ये परिवर्तन केलं. गोलंदाजी आपण पाहिला होता चेंडूमध्ये निश्चितच स्लोवर चेंडू फेकला होता. धीम्या गतीने चेंडू फेकला होता आणि अशा प्रकारे यामध्ये पूर्णपणे फलंदाज बीट झाला आणि 2 षटकं या ठिकाणी समाप्त. 2 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर धावपलकर आपल्याला पाहायला मिळतात त्या यावेळी अतुल 11 संघाच्या 1 गडी बाद धावपलकर आल्या त्या 20 धावा म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जवळपास आपण विचार केला तर 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावांची गरज आहे ती 42 धावांची. त्यांच्या पॉवर प्लेमध्ये एकंदरीत आपण पाहिलं 24 धावा आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना या ठिकाणी अतुल 11 संघातील विशाल राकेश परतलाय. आज राकेश मला जसं नेहमी दिसतो तसं दिसायला कम्फर्टेबल नव्हता गोलंदाजी करत असताना सुद्धा आणि तसंच फलंदाजी करत असताना जो नेहमी राकेश दिसतो तसा दिसला नाही. गौतम पोचलाय. आता गौतम फार वेगाने धावा करतोय. 3 चेंडू तब्बल मैदानावर 7 धावा त्यांनी आणलेले आहेत. धावसंख्या 20 झाली आहे. 4 ते 5 धावा थोडीशी मागे चालले असं म्हणायला हरकत नाही. अजूनही 42 धावांची गरज आहे आणि या 42 धावा 3 षटकामध्ये त्यांना करायचे आहेत मैदानावरती आणि सरासरी जे आस्किंग रन रेट आहे ते आता वाढणार आहे प्रति षटकाच्या मागे आणि ते 14 धावा. सुरुवातीला जी आपण आस्किंग रन रेट 12.4 पाहिला तो 14 धावा आता करावे लागते. कुंदन 11चे आपण पाहता या ठिकाणी पुरस्कर्ते आहेत अभिजित वालीकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जात आहे आणि नंदुजी चौधरी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण त्यांचं शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आपण त्यांचं स्वागत करत आहात.
अजित वालेकर साहेब आपण पाहता या ठिकाणी कुंडन पॅकर्स ज्यांना आपल्या सन्मान केलं जात आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आपल्याला 20. नवीन षटक घेऊन गोलंदाजी येतोय सुलतान. पंचांच्या डावीकडून अकुटब्याचा चेंडू या ठिकाणी पाहिला तर ऑनसाईडला भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क करायला उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुलतान हा जो गोलंदाज आपण पाहताय ठाणे जिल्ह्याचा खास करून अंबरनाथचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आपण पाहायला मिळतोय. समालोचन कशाकडून पंचांच्या डावीकडून हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला यॉर्करचा चेंडू होता ऑन साईडला खेळून काढला चेंडू आपण पाहताय स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटच्या मध्ये जातो शेतीच्या चेंडूवर आणि या ठिकाणी यष्टीच्या हातामध्ये चेंडू जातोय. यष्टी उद्ध्वस्त होतोय आणि हा फलंदाज धावचीत. तर अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं आपण. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर रेषामध्ये क्षेत्ररक्षक त्यावेळी आपल्याला पाहायला मिळालं होतं. क्षेत्ररक्षक होता घैसू याने अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू अतिशय वेगाने थ्रू ज्याला म्हटलं जातं सुरेख फेक होती आणि फलंदाजाला मात्र यावेळी गौतमला या ठिकाणी परतावं लागलं. त्यांनी वैयक्तिक धावपलकर दिल्या आल्या त्याच्या त्या 8 धावा. तर दुसरा फलंदाज मैदानामध्ये गमावला तो अतुल 11 संघाने 2 गडी बाद धावसंख्या धावपलकर आपल्या पाहायला मिळते. यावेळी धावपलकर येतात त्या 21 धावा आणि जुनी जर आपण लक्ष्याचा पाठलाग जर मिळतात अतिशय मोठं लक्ष पूर्ण करायचं ते अतुल 11 संघाने. नवीन फलंदाज मैदानात येते आहेत हरिकेश यावेळी मैदानामध्ये आपण पाहायला मिळत आहे. तर गोलंदाज आपण पूर्णपणे विचार केला सुलतान एक जबरदस्त गोलंदाज अंबरनाथचं म्हणजे ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज एक निश्चितच सळसळीत बांधायचा आपल्या समालोचन कक्षाच्या एंड कडून. आणि आता मात्र आपण पाहणार तो गोलीसाठी सज्ज होत आहे. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदलतो कारण डावखोरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. हरिकेश डावखोर फलंदाज या ठिकाणी पंचांकडून गाड घेतोय. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाची रचना शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट आपण पाहताय. डेप एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक उस्मान पटेल जो संघ नाही या संघाचा आपण पाहताय निश्चितच लॉंग ऑफला. युवरचना ऑफ साईडला असताना सुलतान हरिकेशसाठी एक मोठा अपील. पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज बाद आणि अशा प्रकारे मगाशी धावचित्र झाल्यानंतर या ठिकाणी दुसरा फलंदाज आपण पाहताय जो पायचीच्या इशाराने बाद होतोय आणि आता मात्र थोडासा बॅकफुटर आपल्याला पाहायला मिळतं. अतुल 11 संघ 3 गडी बाद धावपलकर फक्त आपल्याला पाहायला मिळतात त्या 21.